खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण की फेरीवाले जेव्हा अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मारतात याच्यापेक्षा दुर्दैव या कल्याणपुरी महापालिकेचं काय। मुळातच अनेक दिवसापासून अनेक पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे फेरीवाले हटाव आणि फेरीवाल्यांना योग्य ठिकाणी बसवावं अशा पद्धतीची मागणी करतायत, परंतु कुठेही केडीएमसी तर्फे याचा कार्यक्रम केला जात नाही आणि फक्त जशा शेळ्या वळल्या जातात तशा वळण्याचं काम सुरू आहे। अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगून झालंय की काय तर रोज नवीन नवीन कारण असतात, टॅक्स वसुली आहे, SIRचं मॅपिंगचं आमचं काम सुरू आहे, हे करू नये। मग फेरीवाल्यांचा त्रास जो नागरिकांना आहे, ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलं ज्यांचे अपघात होत आहेत अशा लोकांवर कधी तुम्ही त्यांचा न्याय त्यांना देणार। आणि फेरीवाल्यांचं धोरण निश्चित करायला वेळ आम्ही सांगितलेलं आहे। एवढी हिंमत होती जसे मी नेहमी सांगितलंय तुम्हाला की जेव्हा एखादा फेरीवाला कुठला तरी कर्मचारी अधिकारी यांना हप्ते पोचवतो तेव्हाच ह्या सगळ्या हिंमत होतात, हप्त्याशिवाय हिंमत होऊ शकत नाही। काल परवा तुम्ही पाहिलं असेल बिर्लावाले रोडला सुद्धा आग लागली आणि त्या ठिकाणी सुद्धा भवानी चौकापासून तर पूर्ण स्टेशन परिसरापर्यंत इनलिगल बांधकामं झालेली आहेत, पण अधिकाऱ्यांना त्याचं काही पडलेलं नाही। खडकपाड्यापासून गोदरेज पर्यंत टपऱ्या छपऱ्या आपऱ्या सगळं पडलेलं आहे। आम्ही नेहमी सांगतो की जे स्थानिक आमची लोक आहेत त्या लोकांना न्याय देण्यासाठी मोकळ्या भूखंडावर त्यांना बसवा आणि जे बाहेरचे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा, परंतु कुठलाही अधिकारी याच्यामध्ये काम करत नाहीये आणि म्हणून मार खायची लाजिरवाणी गोष्ट केडीएमसीला येते।